नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तुम्ही मस्त मजेत असणार अशी आशा बाळगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कसं आहे ना, की आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायला प्रचंड आवडतं, पण कधी-कधी टाईम मिळत नाही. मग अशा वेळेस आपलं टॉयलेट, बाथरूम हे कधी-कधी असं होतं, की महिनाभर किंवा 15 दिवस झाले तरी आपल्याला घासायला वेळ भेटत नाही किंवा हप्ताभर जरी ओलांडला तर ते त्यामधनं दुर्गंधी यायला लागते. बाथरूम तेलकट चिवट होऊन जातं, बेसिनसुद्धा घाण होतं. मग हे एकदम सोप्या पद्धतीने कसं साफ करायचं? चला आज आपण ते बघूयात. तर इकडे ना असं भांडं घ्यायचंय, जे तुम्ही किचनमध्ये यूज नाही करत आहात किंवा किचनमध्ये यूज असणारं पातेलं सुद्धा पहिल्या स्टेपसाठी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एखादं प्लास्टिकचं कंटेनर किंवा एखादं जुनं पुराणं पातेलं घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 3 ग्लासभर पाणी आणि त्यामध्ये टाकायचं आहे पत्ती. थोडीशीच पत्ती टाकायची आहे. गॅसवरती घेऊन याला एक फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे कसं, की याचा कलर चेंज होईल. पत्ती जी आहे ती चहा तर छान मस्त बनवते, पण पत्ती ही क्लिनिंगसाठी खरंच खूप छान असते. आता इथपर्यंतच तुम्हाला ते पातेलं वापरायचं. त्यानंतर तुम्ही इकडे दुसरं कंटेनर शिफ्ट करा हवं तर. मग असतं ना आपल्या अंघोळीचा त्याच्यामध्ये केलं तरी चालेल. त्यानंतर जे इन्ग्रीडियंट घालणार आहोत, दुसऱ्या कंटेनरमध्ये हे ट्रान्सफर करायचं आणि मग घालायचं. यामध्ये आपल्याला घालायचंय 2 चमचे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा टाकच्या क्षणी तुम्ही बघा बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर. व्हिनेगर जसं आपण यामध्ये टाकतो तशी ची रिएक्शन होते बघा या पद्धतीने आणि नंतर हे व्यवस्थित सेटल डाउन होतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे शॅम्पू. जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्ही इकडे घालू शकता किंवा हवं तर तुम्ही निरम्याचा वापर केला तरीही चालेल. पण निरमा आपण का नाही घातला हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. त्यामुळे इकडे शॅम्पूचा वापर तुम्हाला करायचा आहे. शॅम्पू यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. सगळ्यांची एकमेकांसोबत रिएक्शन व्हायला सुरुवात होते आणि असं हे पूर्ण सोल्युशन फसफसायला लागतं. आता हे फर्स्ट सोल्युशन आपलं तयार झालं. आपल्याला 2 पद्धतीने सोल्युशन बनवायचं आहे. आता हे सोल्युशन कुठे-कुठे टाकायचं चला ते बघूया. आपल्या बाथरूममधले जे काही टाईल्स असतात ते खूप हार्ड वॉटरमुळे पांढरे झालेले असतात आणि रोज अंघोळ केल्यामुळे तिथे ना तेलकटपणा असतो. तर हे सोल्युशन टाकायचे आणि गरमच सोल्युशन टाकायचंय. हे टॉयलेटमध्ये टाकायचं नाही. निरमा का नाही घेतला तर आपण हे टॉयलेटमध्ये सुद्धा वापरणार आहोत म्हणून आपण इकडे निरम्याचा वापर केला नाही. निरम्यामुळे काय होतात, की जे गुड बॅक्टेरिया आहे टॉयलेटमधले तर ते नष्ट होतात. त्यामुळे निरमा आपण टाकत नाही आहोत. त्यानंतर थोडंसं सोल्युशन ठेवलं त्यामध्ये आपण हार्पिक टाकलं आहे. यामध्ये तुम्ही ना ब्लू कलरचा हार्पिक किंवा रेडवाला हार्पिक कोणताही वापरू शकता आणि आता हे आपल्याला टॉयलेट सीटवरती टाकायचं आहे. तुमच्याकडे इंडियन टॉयलेट असेल त्याला सुद्धा तुम्हाला सेम पद्धतीने टाकायचं आहे. वेस्टर्न असेल तर त्याला सुद्धा आणि बेसिन सुद्धा खूप घाण झालं असेल तर बेसिनला सुद्धा तुम्हाला सेम पद्धतीने हे सोल्युशन टाकायचं आहे. माझं बेसिन आता डेली आपण त्यामध्ये ब्रश करतो, रोज वापर होतो त्यामुळे मग ते डेली मी धुत असते त्यामुळे ते एवढं घाण झालं नव्हतं. पण बाथरूम साफ करायला मला हप्ताभर झाला वेळ भेटला नाही. म्हटलं चला आज मी साफ करून घेते आणि मला असं वाटलं की चला खूप घाण झालंय तर म्हटलं हार्पिक तर आपण नेहमीच वापरतो पण अशा पद्धतीने स्वच्छ केलं तर हार्पिक सुद्धा फार कमी लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पिवळसर वगैरे डाग हे टॉयलेट सीटवरती झाले असेल तर ते फक्त खूप इझिली स्वच्छ होऊन जातात. पण जेव्हा आपण हे सोल्युशन टाकतो तेव्हा त्याला आपल्याला 2 ते 5 मिनिटं रेस्टिंग टाईम देणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, की खूप हार्ड वॉटरचे स्टेन असतात ना, तर ते खूप जिद्दी असतात. त्यामुळे ते निघण्यास थोडासा वेळ लागतो आणि टॉयलेट सीटवरती जर पिवळसर डाग झाले असेल, तर ते निघण्यास सुद्धा थोडा वेळ लागतो. त्यामुळे सोल्युशन टाकल्यानंतर 2 ते 5 मिनिटं टाकायचं आणि गरम सोल्युशनचाच वापर करायचा आहे. बाथरूममध्ये जे असे कॉर्नर्स असतात बघा, आपण काय करतो सगळं बाथरूम साफ करतो, पण कुठेतरी हे कॉर्नर्स आपल्याला साफ करण्याचे राहतात. त्यामुळे असा छोटा ब्रश मिळतो बघा, तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने घासलं तर कॉर्नर सुद्धा साफ होतात. हवं तर जुनी घासणी तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करू शकता. पण ना हे ब्रश जर वापरले तर आपलं ना थोडंसं हायजीन मेंटेन राहतं आणि व्यवस्थित निघतं सुद्धा. व्यवस्थित मी सगळं घासून घेतलं आहे आणि खालची जी काही फरशी आहे बाथरूमची ती सुद्धा मी व्यवस्थितरित्या ब्रशने घासून घेतली आणि नंतर खराटा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सगळं काही साफ करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले मी बेसिन साफ करून घेतलं. त्यानंतर आपलं टॉयलेट सीट साफ केलेलं आहे आणि त्यानंतर ही पूर्ण टाईल जी आहे ती साफ केली. जर तुम्हाला असं वाटलं, की इथे हे सोल्युशन पुन्हा हवं आहे, तर अशा वेळेस तुम्ही रेडवाला हार्पिक वापरू शकता किंवा ते तुमच्याकडे नसेल, तर मग निरम्याचा वापर करा. निरम्याने सुद्धा टाईल्स खूप छान पद्धतीने स्वच्छ निघते. फक्त अति जर निरमा टाकला, तर काय होतं त्यावरती व्हाईटिश असे डाग होतात. तर या पद्धतीने जर तुम्ही केलं आणि 15 दिवसातून ह्या ज्या आजूबाजूच्या टाईल्स आहे बाथरूमच्या त्या घासल्या, तर त्यावरती क्षारयुक्त पाणी होत नाही. कारण जेव्हा आपण अंघोळ करायला लागतो, तेव्हा जे थेंब आहेत ते इकडे-तिकडे उडतात. त्यामुळे काय होतं तर पांढरे डाग होतात आणि डेली तर काय होतं
आपण अंघोळ झाल्यानंतर थोडासा खराटा वगैरे मारतोच. पण जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर मलाही माहिती आहे एवढं पॉसिबल होत नाही आणि वर्किंग नसाल, आपण होममेकर आहोत, तरी सुद्धा आपल्याकडे मुलं बाळं सगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे टाइम एवढा मिळत नाही. तर डेली तुम्ही जेव्हा ब्रश करताना तर त्यानंतर व्यवस्थित बेसिन घासून घ्यायचं. बेसिन घासायला खरंच जास्त काही वेळ लागत नाही. असंही काही नाही की तुम्हाला फक्त हार्पिकच पाहिजे, फक्त ब्रश जरी फिरवला तर बेसिन व्यवस्थित साफ होतं. आणि रोज अंघोळ झाल्या नंतर व्यवस्थित आधी त्याच्या आधी ना खराटा मारून घ्यायचा आणि अंघोळ झालं तर पुन्हा मारायचा, म्हणजे कसं तेलकट जे डाग असतात ते निघतात आणि तेलकटपणा पुन्हा जातो. आणि बघा आपल्या बाथरूममध्ये कसा कॉर्नर असतो, जिथे की आपण साबण, शॅम्पू जे जे आपल्याला लागणारं असतं अंघोळीसाठी ते सगळं काही ठेवत असतो. पण तिथे साबण ठेवल्यामुळे ना असे पांढरे डाग व्हायला लागतात बघा, किंवा आपण काही बॉटल्स ठेवतो. तर हे पांढरे डाग जाण्यासाठी सरळ हार्पिकचा वापर करायचा. जर खूप अति पांढरे डाग असेल ना तर हार्पिक टाकून घ्यायचा आणि त्यावरती लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि लिंबाची साल उलटी करून तिथे घासायचं. आता बघा आपण टॉयलेट सीट तर नेहमी साफ करतो, पण त्याचं जे काही टँक असते ही सुद्धा साफ करणं तेवढीच गरजेची असते. त्यावरती सुद्धा घाण होते. असं काही नाही, हप्त्याभरातून तुम्ही फक्त टॉयलेट सीट, बेसिन आणि खालची फरशी साफ करा, पण महिन्याभरातून एक डेडिकेटेड दिवस द्या. त्यामध्ये काय होतं की मग तुम्ही सगळं काही साफ करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधीही बाथरूमची क्लिनिंग करायची असली तर नक्कीच अंघोळीच्या आधी करावी आणि स्पेशली त्याच दिवशी करावी की ज्या दिवशी आपल्याला केस वगैरे धुवायचे आहेत. म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित असं घाण असं वाटत नाही. खरं तर आपण रोज ह्याच बाथरूमचा वापर करतो, त्यामुळे घाण वाटायसारखं खरंच काही नाहीये. पण बऱ्याच जणांना हे आवडत नाही क्लिनिंग करायला. सो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही बघू शकता की किती पांढरे डाग यावरती होते, तर मी सगळे डाग फक्त हार्पिकचा वापर केला आणि काढलेत आणि बिलकुल हार्पिकला असं रेस्टिंग टाइम वगैरे काहीच दिलेला नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही साफसफाई तुमच्या बाथरूमची ठेवली तर बाथरूममध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे झालेले पांढरे डाग ते परत होत नाही आणि नेहमी क्लीन करत राहिलं तर होतच नाही. त्याचबरोबर आपलं बाथरूम सुद्धा मेंटेन राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला हायजीन मेंटेन करणं खरंच खूप गरजेचं असतो. या पद्धतीने सगळं घासून घेतल्यानंतर व्यवस्थित पाण्याने मी हे सगळं काही धुवून घेते आहे. सेम पद्धतीने आपल्याला सगळं धुवून घ्यायचं आहे. आता बघा जर तुमच्या टॉयलेटमध्ये खूप दुर्गंधी येत असेल आणि बऱ्याचदा खूप सारे पाहुणे आले आणि व्यवस्थित साफ करायला वेळ भेटत नसेल तर काय करायचं, जे मार्केटमध्ये तुम्हाला फ्रेशनर मिळतात त्याचा वापर करायचा. पण ऐनवेळी जर कधी-कधी तेही संपलं असेल तर लिंबू घ्यायचं, लिंबूवरती लवंग टाकायचं, त्यावरती थोडंसं कम्फर्ट टाकायचं किंवा एखादा यूज अँड थ्रोचा कप घ्यायचा, खडे मीठ टाकायचं, कम्फर्ट टाकायचं, या दोन्हीपैकी काही करू शकता आणि बाथरूममध्ये ठेवायचं. कितीही बाथरूम यूज झालं तरी सुद्धा टॉयलेटचा दुर्गंधीचा स्मेल येत नाही आणि कितीही काही केलं तरी सुद्धा आपल्याला जर टाईम नसेल तर स्वच्छ करायला टाईम नसेल तर व्यवस्थित ते क्लीन राहतं, त्यामधून दुर्गंधीचा वास येत नाही. तर तुम्ही बघू शकता आपलं बाथरूम किती छान पद्धतीने व्यवस्थित साफ झाले. टॉयलेट सीट सुद्धा अगदी व्यवस्थित पांढरं दिसत आहे. सगळे डाग बघा, इथले सगळे कानाकोपऱ्यातले डाग जे आहेत ते सगळे गेलेले आहेत. ही ही जी टाईल आहे थोडीशी अशी मळकट कलरची आहे, त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही, पण सगळं काही क्लीन झालं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.